गुड इव्हनिंग वॉकला आले मी. आता मी तिकडून येत होते तर त्या साईडची गोदावरी ज्या सिडकोच्या बिल्डिंग आहेत, आमच्या लाईट गेली पण आमच्याच बिल्डिंगची नाही गेलेली. तर मी जशी आमच्या बिल्डिंगच्या बाहेर पडली तशी सिडकोच्या ज्या आहेत एका लाईनीत गोदावरी, बरेच छान छान नावं आहेत, नद्यांचीच नावं आहेत, इंद्रायणी. आणि अशी परत इकडे ही एक आहे बघा, ही भूमी कोलोसा. आणि या त्या ज्या त्यांची नावं साधारण कशी आहेत माहिती आहे का, इंद्रायणी, गोदावरी, अशा ह्या दोघी तिथे आहेत. परत तिकडे जयश्री प्लाझा, जिकडे ही काय स्वस्तिक, ती बघा ती स्वस्तिक आहे, जयश्री प्लाझा. अजून ही जी आहे ही भूमी कोलोसा आणि ही भूमी राज आहे. तर अशा सगळ्या अजून खूप पुढे आहेत. पुढे पाम विस्परिंग आहे. तर संपूर्ण सेक्टर 19चा पूर्ण सगळ्या रोज जाते, सारखी लाईट जाते. टाकलं आहे मी RTI, बघूया आता काय माहिती येते. सगळं ठप्प होतं. हे बघा आता मी ही आहे, ही भूमी राजा आहे आणि ती उंच आहे ती भूमी कोलोसा. आणि ह्यांच्या आसपास या सगळ्या सिडकोच्या आहेत. अशा या सगळ्या सिडकोच्या बिल्डिंग आहेत. तुम्हाला मी बोलली ना की इंद्रायणी आणि अशा नद्यांची छान नावं आहे. आणि इकडे 19च्या त्या कोपऱ्याला आमची ऐरोली, आमची ही अक्षय प्लाझा, अजंटा प्लाझा 2 आहेत. अशा प्लाझाच आहे तिथे. एकाच बिल्डरच्या 3-4 आहेत. ह्या मोठ्या मोठ्या बिल्डरच्या आहेत. तर असे सगळं लाईट गेली. ॲक्च्युली मी गाणं गाणं ऐकतच जात होते. ही साईराज आहे, साईराज. तर या साईराजची पण हे बघा इकडे पण नाही आहे. आता इकडे एका दुकानात आहे तर ती त्यांचं काहीतरी जनरेटर असणार आहे, कारण बाजूच्या पण पिठाची गिरणी बंद आहे. आबाई पिठाची चक्की बंद आहे. सांगते काय, मोजक्या लाईटच नाही आहे कुठे. बघा सगळे शॉप अंधारात आहे. नाहीतर आमच्याकडे 4 वाजताच खूप असं. ही साईराज आहे. अजून तुम्हाला सांगते की ही लक्ष्मण प्लाझा आहे. लक्ष्मण प्लाझा लाईटच नाही आहे. आणि ना रोज काहीतरी खोडसाळपणा होतो. 1 तास त्यांना रोज अशी. ही बघा ही सगळी बंद आहे. सगळे ही छोटे छोटे ते शॉप आहेत. ही पाम विस्परिंग पाम आहे. तर अजून विस्परिंग पामच्या बाजूला ही कोण आहे, तिचं नाव काही मला, मोनालिसा आहे. मोनालिसा हे 19-20च्या कसा सगळ्या अशा बिल्डिंग आहेत. ही पण आहे कोपऱ्यावरची. ते बघा तिकडे मागे पण सगळ्या थंड आहे. सगळी लाईट गेली. इकडे पण अशी सगळ्या लाईट गेलं. ते बघा सगळ्या बिल्डिंगची, सगळ्या ह्या एरियाची. म्हणून मी टाकलं आहे तिथे महावितरणला की फुल टोटल एरिया. तिथे येतं ना ऑप्शन येतं की तुमच्या लाईट कशी येते ते सगळं असं. ही पण इकडे आहे. ही स्वस्तिक आहे. स्वस्तिक वृंदावन नावं छान आहेत बिल्डिंगची. ते इकडे पण संपूर्ण परिसर जातो. आणि ह्या परिसरात आम्ही सगळे मिडल क्लासवाले आहोत. तर काय हा प्रकार आहे, इथे लाईट का घालवली जाते रोज. आणि ना मी इथे 20 वर्ष झाली. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की मला इथे 20 वर्ष झाली. तर 20 वर्षात असं पूर्वी कधी नव्हतं. ते गार्डनमध्ये मुलं फुटबॉल खेळत आहेत. काय माहिती काय प्रकार आहे, काही कळत नाही. तर मी ना जरा चालायला आली. ही काय विहार सहकारी निर्माण संस्था, ही पण आहे विहार. हा बघा ही विहार सहकारी गृहनिर्माण संस्था, ही सिडको. असं सगळं
कधी लाईट दिवसात नाही, एक तास गेलीच पाहिजे. आता मी टर्न मारते माझा नेहमीसारखा तो कोपऱ्याचा. ही आई बाजूला, ही तर कोपऱ्यावरची बंदच आहे, ही बरीच वर्ष झालं बंदच पडून आहे. तिला काही म्हणतात ना, तिला काही कोणी नाही. मोगरा आहे ना, कैसा आहे? हां, कुंडी सहित नाही मग? अच्छा, छान आहे मोगरा. आणि मला फक्त हेच जर घ्यायचं असेल तर? खुशबू इसका फूलदान खुशबू कितना है? हां हां ना. कुठला मोगरा आहे हा? बट मोगरा ते साधा आहे आपला. हां ना, खुशबू वाला है. कुंडी सहित 80 रुपये. कुंडी माझी आणली. हां बरं, छान आहे. मला हे पाहिजे, हे मी येते जाऊन येताना राऊंड मारून येते, काढून ठेवताना. मला कुंडी नको, कुंड्या खूप झाडं खूप. आता पावसाळा आलाय ना, पावसाची मोगऱ्याचं चांगलं आहे. इकडे आलीत वाटतं काहीतरी बाई, पावसाची भरीच आली तर रेनी सीझनची झाडं. बघूया हे काय, हे बघा, सफेद जास्वंद आहे, रेड जास्वंद आहे, लाल. ए माऊ ए अगं ये चल. जॅस्मिनची आली ना, सगळी मोगराच आली जॅस्मिनलाच. मस्त आली. चला जरा राऊंड मारून येऊया. येताना घेऊन जाईल, त्याला सांगितलं येताना जाताना घेऊन जायला. परत पिशवी कुठे आणली? ही पण आली त्याची. ए झेंडू, झेंडू कसा आहे? हां मला असं हलकं ऐकायला कानामध्ये आहे ना. झेंडू आली. परत ही पण आली शेवंती, शेवंते शेवंती पण आली. तर लाईटच नाही आहे या विभागात. आता बघूया, चला आता मी फिरून परत उरलेल्या बिल्डिंगच्या कोपऱ्यावरच्या पण दाखवते. तर सगळे आम्ही मिडल क्लासचे आहोत. क्लास कसाही असो, लाईट का जाते होय ना. सारखी लाईट नाही गेली पाहिजे रोज रोज. सेक्टर 19ला कोणाचा एवढा राग आहे की सेक्टर 19ला ही मस्त अशी छान वेली बघा ना चढल्यात. आता पावसामध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्हाला कुठेही जा, तुम्हाला पावसामध्ये सगळी झाडं वेली, लता तरुवर अशी सगळी हिरवेगार अशी. गरम खूप होते. मी 2 दिवस आली नाही. तर इकडे तर पाम वृक्ष बघा ना कसे आहेत, पूर्ण अशी एका लाईनमध्ये आहे पूर्ण. दोन दिवस नव्हते आले वॉकला. तर चला आता म्हटलं आज तयारी करायला. तोंड पण नाही धुतलं तर इकडे यांची लाईट गेली. मग काय केलं आहे तसंच. बिल्डिंगमध्ये कसं होतं मोस्टली की तुम्ही काही असं गावच्या घरी कुठेही जाता, पावसाळ्यात तर थंड हेच असतं ना, काळोखच होतं ना आपल्या घरामध्ये. रे भगवान. तरी आमच्याकडे चारी बाजूने खिडक्या आहेत, मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत, म्हणून एवढं काही वाटत नाही. नवीन बूट जरा पायाला लागत आहे आज यांचं. असेच काहीतरी मागवले, तेवढे काही हे नाही आहे. पाम वृक्ष मस्त आहेत एका लाईनीने, चांगलेच वाढलेत आता. हे मला वाटतं झाली यांना सुद्धा 10-12 वर्ष 20 वर्ष तरी होत आली असती. मला इथे आलं ना की एक संगीत विद्यालय आहे जिथे विविध प्रकारची वाद्य तुम्हाला वाजवायला शिकवली जातं. मी आपली त्याच्यासमोर जाऊन फक्त उभी राहते. ब्रिलियंट म्युझिक म्हणून आहे. तर मी फक्त समोर जाऊन अशी चालता चालता बघत असते. मुलं वाजवत आहेत, काय काय वेगळं काय ते काय. मला फार आवडतं.
निगाहों छुपा के रख लूं आपकी निगाहों तेच गाणं माझ्या कानात होतं आणि चालत होते. तर आता इकडे पण लाईट नाही आहे. ही आहे गुडविल हार्मोनी. तर यांचे प्रत्येकाचे जनरेटर असतील काहीतरी टायर टायरवाल्यांचे. तिकडं ती फिश तवा म्हणून आहे, तर त्यांचं पण काहीतरी अशीच दिसते लाईट काय बोलतात त्यांची. काही शॉप बंद आहेत. काय माहिती आता इकडे दिसते ही यांची लाईट घरांनी दिसे नाही, यांची फक्त दिसते. जनरेट काय ते बोलतात ना असतं ते त्यांचं. हे तर लाईटच आहे ना. आपण नाही केस कापायचं दुकान आहे ते सीझर कट सीझर्स कट स्टुडिओज. काही शॉपवाले ठेवतात. आता आमचंही राहिलं आहे ना. मी सगळं हे बनवली जागा वगैरे. नाही इकडे आली वाटतं लाईट. इकडे हाय दिसते. ह्या भागात आहे, ह्या भागात आहे असं वाटतंय मला. कारण इकडे पण बघा फिश तवा आहे कोपऱ्यावर. तर हा फिश तवा म्हणून आहे. त्यांची दिसते बाई. चला आपण रस्ता क्रॉस करू म्हणजे आपल्याला तिकडच्या बिल्डिंगची लाईट आहे का ती दिसते. हा काय हा फिश तवा, त्यांची लाईट दिसते. नजर न लग जाए आम्ही चालले गलत जगानं. गलत जागेवरून चालले मी. मला लेफ्ट त्या साईडनं किंवा फुटपाथवरून चालायला हवं. दुसरं काय नाही, गाडी द्यायची फटका. चला आली दिसते इकडे. ह्या बिल्डिंगमध्ये दिसते. इकडं काय कुलचा कलचा का कुलचा काय माहिती बाई. इकडे आहे या भागात दिसते. गुडविलला तर नाही दिसत. दोनच नाही आहे. शहाणा आहे ग बाई ड्रायव्हर हा. गाडी अगदी साईडनं घेऊन गेला. होय आता चला रस्ता क्रॉस करूया. काय माहिती काय तिकडे आहे. हे बघा इकडे आहे दिसते. आली पण असेल. आता मी बाहेर आली कारण मी कंप्लेंट टाकली ना ऑनलाईन. छत्री ना खाल बरसाते मी भीग जाने दे. ते गाणं ना शिल्पा शिरोडकरवर आहे. मी पाहिलं ते गाणं. मला काय माहिती, मी व्हिडिओ कधी पाहिलंच नाही. त्या दिवशी पाहिलं. रिक्षाचं बघा ना हॉर्न कसं आहे. ते रेल्वेचा असतो ना चौबो काय ते आमच्या इथे की नाही हॉर्नचं काही विचारू नका. नाही इथं के सारे हे असतात ना. इथं के सारे काय बोलतात वेगवेगळ्या प्रकारचे पद्धतीचे. नॉईज पोल्युशन करायला नंबर 1 होता नवी मुंबईकर. इकडे मला दिसते लाईट. इकडे या बिल्डिंगचं नाव काय 20 वर्ष राहते पण बऱ्याचशा बिल्डिंगची नावं माहिती नाही. इकडे पण डीमार्ट रोड आहे. ते आमच्या ऐरोलीमध्ये की नाही जिम खूप आहे. मुलं कामाला जात नाही पण जिमला रोज जातात. कारण तुम्हाला सांगते हे बघा मुलं कामाला जाणार नाही पण जिमला बॉडी शोले डोले काय चांगले अगदी करत असतात. इकडं खूप आहेत जिम. तुम्हाला जिमच दिसते. नवी मुंबईत जिम. नवी मुंबईचं सोडा आमच्या ऐरोलीत जिम खूप आहे. तेच आता लेडीज लोकांना 1-1 लाख रुपये लोन देत आहेत.
ते पण बिना काय त्याला व्याज नाही. अहो म्हणा मुलांना कामं द्या. आयुष्यभर काय लेडीजच काम करणार का? लेडीज बायकांनीच कामं करायची आणि मुलांनी काय फक्त काय मैदानात जाऊन क्रिकेट बॉल खेळायचं. तरुणांना शंड बनवायचं काम चालू आहे. शंड म्हणण्यापेक्षा निकम्मा. आम्ही फक्त पोळ्या भाज्या बाहेरच्या लोकांना आम्ही जेवण घालायचीच कामं करायची. ज्या दिवशी तुम्ही ही सगळी खानावळीची जेवणाची कामं बंद करा, बघा तुमच्या मुलाबाळांना नोकऱ्या मिळायला सुरुवात होईल. थोडं तुम्हाला कष्ट होतील, थोडासा त्रास होईल, कारण ज्यांचे उद्योग व्यवसाय असतील अशा पद्धतीचे की ज्यांना खरंच पोट भरतं आहे, सगळं मिळतं. पण हीच तर मेन बाहेरच्या गावच्या लोकांसाठी जी तुम्ही सेवा पुरवताय ती फार महत्त्वाची आहे. ती सेवा ज्या दिवशी तुम्ही कायमस्वरूपी सोडून द्याल, तुमच्या येणाऱ्या पुढील पिढीला सगळ्यांना नोकऱ्या मिळतील. हे कोणाला कळत नाही साधंसुधं गणित. आणि सरकार पण ठीक आहे ना, नारी शक्ती, पण नारी शक्तीला तुम्ही करताय चांगलं, पण काय देत आहे? नारी शक्तीनं काय पोळ्या भाज्या स्वतःच्या घरापुरतं ठीक आहे ना. या सगळे जेवढे महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रामध्ये आम्ही यांना खायला घालायचं आणि आमच्या मुलाबाळांना असे बेरोजगार बनवायचं, काय फायद्याचं मग ते सांग.